आणि सुरुवातीलाच आता पुण्यातनं एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे पुणे चन्नगर येथील BRT मार्गावर अपघात झालेला असून एक ऑइलचा टँकर पलटी झालाय। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झालेली आहे। अग्निशमन दल देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे, तर काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली आहे। BRT मार्गावर अपघात झालेला आहे। ऑइल टँकर पलटी झाल्यामुळे मार्गावर इतरत्र सर्व ठिकाणी ऑइल गळती झालेली आहे टँकरमधून आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक या भागातली सध्या बंद करण्यात आलेली आहे। तर अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये तेलाचा टँकर पलटी झालेला असून या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा तैनात झालेल्या आहेत। BRT मार्गावरील हा अपघात आहे। आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे शिवसेना आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। तर या बैठकीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवलंय। मवियाच्या काळात अनेक प्रकल्प रखडलेले होते, युतीचं सरकार येताच सगळे प्रकल्प मार्गी लावलेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। तर मविया काळात मागे पडलेला महाराष्ट्र युतीच्या काळात पुन्हा नंबर 1 झाला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पहिल्यासारखं आपण सही करण्यासाठी वेळ लावत नाही असं त्यांनी सांगितलंय। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतोय पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी गेल्या सरकारवर ठाकरेंवर टीका केलेली आहे। या काळामध्ये या सरकारमध्ये सगळी कामं मार्गी लागतात असं त्यांचं म्हणणं, काय अपडेट? आपण पाहिलं की कालच शिवसेनेची वर्धापन दिनाच्या पूर्व तयारीसाठी महत्वाची बैठक पार पडलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सर्व खासदार आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडलेली आहे। आणि या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती कडाडून टीका केलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे आणि एकंदरीतच त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रकल्पांना लागणारी दिरंगाई आता होत नाही आहे। गेल्या वर्षभरामध्ये आपण अतिशय वेगवान असं कार्यक्षम जे प्रशासन आहे ते हाताळलेलं आहे आणि प्रकल्पांना देखील गती दिलेली आहे। सर्व प्रकल्पांना मंजुरी देताना आपले जे आमदार आहेत त्यांच्या स्थानिक मतदारसंघामधील विकास कामांना गती देण्याचं काम जे आहे ते आपण केलेलं आहे। त्याचबरोबर मागच्या सरकारमध्ये ज्या प्रकारे दिरंगाई होती, प्रकल्पांना मंजुरी मिळत नव्हती, निधी मिळत नव्हता, ते सर्व या वर्षभरामध्ये आपण भरून काढलेलं आहे। त्यामुळे येणारं सरकार जे आहे ते आपलंच असणार असा विश्वास देखील दिलेला आहे। मात्र ते करत असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती कडाडून टीका देखील केलेली आहे कालच्या बैठकीमध्ये। धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी। आणि येत्या 23 तारखेला विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटणा इथं एक बैठक होणार आहे आणि या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी ही बैठक बोलावली आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यातील जनतेनं पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्याचं पाहायला मिळतंय। नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात भाजपला 30.2% आणि शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिलाय। महाराष्ट्रातील 46.4% जनतेनं भाजप आणि शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी पसंती दर्शवलेली आहे। तसंच मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना 26.1% तर देवेंद्र फडणवीसांना 23.2% मतं लोकांनी दिलेली आहेत आणि या शिंदे फडणवीस जोडीला एकूण 49.3% जनतेनं पसंती दर्शवल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं। गुण नाही पण वान लागला आणि डाव्या बाजूला पवळ्या बांधा, अशी या शिंदे फडणवीस सरकारची केंद्रासोबतची दोस्ती आहे। अनेक सर्वे आले आणि त्या सर्वेनंतर मग आता आपणच सर्वे करून घ्यायचा आणि जनतेसमोर मांडून कसं मला पसंती आहे जनतेची हे दाखवण्याचा हा एक खोटा प्रयत्न आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये 42 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी लोकसभेत जिंकलेल्या दिसतील आणि 200 पेक्षा जास्त जागा विधानसभेत जिंकलेल्या दिसतील। एक होते शिंदे ही स्टोरी 2024 नंतर महाराष्ट्रात लिहिली जाईल। ही जाहिरात सरकारची आहे की खाजगी आहे ते आपल्याला माहिती आहे। ही जाहिरात सरकारी असेल तर त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी उत्तर द्यायला हवं आहे।
सगळ्या वृत्तपत्रामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त एका सर्वेची जाहिरात करण्यात आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून जे कोट्यावधी रुपये नक्की सरकारचे आहेत, सरकारी तिजोरीचे आहेत, की स्वतःचे आहेत, की 2000च्या नोटा या चलनामध्ये आणण्यासाठी धावपळ सुरू आहे, त्या कशा केल्या जात आहेत. तर शिवसेनेची ती जाहिरात हास्यास्पद आहे, स्वतः सर्वे करून स्वतःची पाठ थोपटवून घेतली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी केली आहे. म्हणजे स्वतःच सर्वे करायचा, स्वतःच्याच एजन्सीकडनं सर्वे करायचा आणि स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची. स्वतःच्या एजन्सीकडनं सर्वे करून एकनाथ शिंदे यांनी की महाराष्ट्रामध्ये मला 26.2 इतक्या टक्केवारीमध्ये लोकांचा मला पाठिंबा आहे अशा बधी जाहिरात पाहिली. खरोखरच हास्यास्पद आहे. म्हणजे आपली स्वतःची एखादी एजन्सी लावायची, तिला टार्गेट द्यायचं आणि त्याच्याकडनं एजन्सीची सर्वे करून त्याला पब्लिसिटी द्यायची, याच्यातला हा प्रकार आहे. देवेंद्रजी मागे पडले, एकनाथजी पुढे गेले, हा जो निष्कर्ष आपण लावतो या निष्कर्षाला अर्थ ठरत नाही. शेवटी शिवसेना भाजप आम्ही भाऊ म्हणून काम करतो, एकत्र काम करतो आहोत आणि त्यामुळे देवेंद्रजीच्या कधी मनात येत नाही की एकनाथजी जास्त पसंती आहे की आणि एकनाथजीच्या मनात येत नाही की देवेंद्रजीला जास्त पसंती आहे. त्यामुळं दोघंही हे चांगले बॅट्समन आहेत, जोरात काम करत आहे. शेवटी राज्याच्या जनतेला काय पाहिजे, कोण पुढं कोण मागे हे महत्त्वाचं नाही आहे. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे जे राजकारण आहे यांचं इनामिना टिकाचं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेचं हे राजकारण आम्हाला बाजूला टाकायचं आहे. मला वाटतं या सरकारने जर असाच विक्रम केला तर इनामिना टिका महाविकास आघाडी हे घरी गेल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या काळामध्ये यांना 100चा आकडासुद्धा पार करता येणार नाही. राज्यातील 21 मतदारसंघात काँग्रेसला सकारात्मक वातावरण असल्याचं निरीक्षण महाराष्ट्र काँग्रेसनं काढलेलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं 48 मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्यानंतर आपला अहवाल पक्षश्रेष्ठींना दिला असल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये विदर्भामध्ये 10 जागांवर काँग्रेसला चांगलं यश मिळू शकतं असा अहवाल देण्यात आला. अमरावती जागा काँग्रेसनं लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती सुद्धा सांगण्यात आली आहे. आणि यानंतर बातमी ती म्हणजे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे. मतदारसंघ सोडून वारंवार मुंबईवारी करणाऱ्या आमदार खासदारांना त्यांनी कडक शब्दात निर्देश दिले. सरकार स्थापन होऊन आता 1 वर्ष झालंय. मतदारसंघातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिलेली असताना भेटीगाठीसाठी वारंवार मुंबईमध्ये येऊ नये असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर आपल्या मतदारसंघात ठाण मांडून बसा, मंजूर झालेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी करा, मतदारसंघातील जनसंपर्क वाढवा, तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. शिवसेना पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारच्या आमदार खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीमध्ये घोषणा केली आहे. राज्याबाहेर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी, संघटना बळकट करण्यासाठी राज्यप्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचार देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पुढे काम करण्याचा बैठकीत ठराव करण्यात आला. तर शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम आज पार पडतो. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा या कार्यक्रमाचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलंय. तर या कार्यक्रमामध्ये कळंब्यातील तपोवन मैदानामध्ये हा कार्यक्रम होतोय. तर तपोवन मैदानात भव्य मंडप उभारण्यात आलेला असून कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी संघटनांची देखील भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे कोल्हापुरात घडलेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरात या कार्यक्रमाला येत असल्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या दौऱ्याकडे लागलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटलांनी खासदार संजय राऊतांसह नितेश राणेंवर टीका केली आहे.
दिवसाची सुरुवात करताना सकाळी टीव्ही लावला की एका बाजूनं संजय राऊत तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे एकमेकांची अब्रूच काढताना दिसतात असं म्हणत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी राऊतांसह राणेंना खडे बोल सुनावले. तर दररोज सकाळी एकमेकांची अब्रू काढणारे सामान्य लोकांच्या अडचणीवर बोलत नाही, सामान्य जनतेचं कल्याण कसं होणार असा खडा सवाल वळसे पाटलांनी उपस्थित केला. आता आपण रोज टीव्ही लावतो सकाळी. टीव्हीवर आपल्याला लावल्या लावल्या काय दिसतं तिथे? एका बाजूने संजय राऊत, दुसऱ्या बाजूने नितेश राणे, आणि बोलतात काय? तुमच्या माझ्या इथं काही बोलतात का? नुसतं तिथं एकमेकाची आबरू तिथं काढायची. तू असा म्हणून मी असा, मी असा म्हणून तू तसा. आता याच्यामधून आपलं कल्याण काय होणार आहे? आणि आता सदाभाऊ खोत यांनी भाजप विरोधात खतखत व्यक्त केली आहे. लाठ्याखाट्या खाण्यासाठी आम्ही नेहमी पुढे असतो, मात्र राज्यकर्ते आम्हाला विसरलेत आणि भाजप अगोदर झोपडीत आमच्याकडे येत असत आणि आता मात्र ते राजवाड्यात गेल्यानंतर आम्हाला विसरलेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षानं ठरवायचं आहे की जी झोपडीतली माणसं आपल्या बाजूनं लढली, हिंची ओळख ठेवायची का ओळख विसरायची ही तिने ठरवायचं आहे. आम्ही कसं सांगावं मोठ्या पाहुण्याला की बाबा तू आमची ओळख ठेव? आम्ही स्पष्ट जाहीररित्या सांगतो की आम्ही झोपड्यातला आहे. आता ती पूर्वी मोठी घराण्यातली माणसं आमच्या झोपड्यात येत होती, जेवत होती, बसत होती, बोलत होती, लढायला निरोप देत होती. आता जरा ते वाड्यावरती गेलेले आहेत. आता तिथं चांगला झगमाट चाललेला आहे. त्या झगमाटीच्या लाईटमुळे झोपडं आमचं दिसत नसावं, हळूहळू दिसायला लागल. आणि यानंतर आता कोल्हापुरातनं एक ब्रेकिंग बातमी येते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. तर आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आलेली असून कार्यक्रमात येण्याचा इशारा देण्यात आलेला होता. शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मांडण्याचा इशारा त्यांनी दिलेला होता. तर कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचा मेसेज दिल्यावर पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवलेली आहे. बंदीचा आदेश लागू असल्यामुळे एकत्र येऊन परवानगीशिवाय इथं आंदोलन न करण्याचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे. आणि या बातमीचं पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.